नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि मी जो प्रश्न नेहमी तुम्हाला विचारतो आपुलकीनं, तो प्रश्न म्हणजेच हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर दिल दोस्ती दुनियादारी करणारे रूममेट्स अशी थीम घेऊन कालच्या भागाला आम्ही सुरुवात केली. आणि त्या भागात जे जे रूममेट्स आम्हाला भेटले ते आज सुद्धा आमच्याकडे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. पण काय कमी दिसत आहेत ना लोक? ते दुनियादारीवाले कुठे गेले? एपिसोड पाहिला ना तुम्ही काल? आवडलं ना तुम्हाला? मग काय पार्टी चालू असणार. मी त्यांना म्हटलं होतं 9:30ला बरोबर या. ते अजून आलेले नाही. येतील. पार्टी बिर्टीचा हँगओव्हर आहे, त्याच्यामुळे ते हळूहळू पोहोचतील. तोपर्यंत आपण सुरुवात करूयात ना कार्यक्रमाला. आता मला तुम्हा दोघींकडे यायचं. तुम्हा दोघींमध्ये पण असे खूप किस्से घडलेत असं मी ऐकलं, की बर्थडेला काहीतरी विशेष घटना घडली, तुम्ही सेलिब्रेट करत होतात. ऍक्च्युली झालं असं की दीप्तीचा वाढदिवस होता आणि मग मी खूप प्लॅन केलं, लपवून वगैरे केक वगैरे आणला आणि मेणबत्त्या वगैरे आणल्या आणि लाईट्स वगैरे ऑफ केले. रेडी केला होता मी केक आणि मेणबत्त्या वगैरे. आणि दीप्तीला म्हटलं, मी आता तिला बोलावलं, मी तिला म्हटलं तू केक कट कर, मी शूट करते व्हिडिओ शूट. आणि मग मला ती काही नीट दिसे ना. तिला म्हटलं तू फ्लेम जवळ ये सो दॅट मला तू नीट दिसशील. तर असं करत करत ती आली आणि तिचे पुढचे सगळे केस झाले. अरे बाप रे. ते व्हिडिओ शूट आय थिंक तिने आत्ता डिलीट केलं. अच्छा. पण ते पाहून आम्ही खूप पण हसायचो. त्यानंतर साधारण आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन थोडं थांबवलंच. हो ना, म्हणजे एखाद दिवशी यांच्या घराच्या बाहेर फायर ब्रिगेड वाले दिसले की यांच्याकडे वाढदिवस चालू आहे बरं का. आणि मृणाल तिच्या वाढदिवसाला नाशिकला पळून गेली. आणि ते फोन घरात मी लॉक झाले होते. ते घरात लॉक झाले होते? घरात म्हणजे घरात नाही, खिडकीचा जे बाहेर ओटा असतो. हा, खिडकीच्या बाहेर एक बसायला छान स्पेस आहे. ती चढून बाहेर असं फोनवर हळूच बोलत बसायची अंधार करून. तर एकदा तिने अंधार वगैरे नाही. गोष्टी इथे सांगायचं. तर एकदा तिने बोलता बोलता ओघातच तिने खिडकी पण बंद केली आणि ती बाहेर बोलत बसली. मी हॉलमध्ये होते, टीव्ही पाहत होते. थोड्या वेळाने मी हाका मारायला लागली, ती ओ देईना. नंतर जाऊन बघितलं तर ती खटाटोप करत होती की कुठून तरी बाहेर. मला साधारण मी साधारण 1 तास बाहेर होते खिडकीच्या बाहेर. आणि तिला बरेच आवाजही दिले, दीप्ती दीप्ती. पण मला वाटत नाही की, कारण ती टीव्ही बघत होती त्यामुळे तिला ऐकायलाच गेलं नाही. फोन करायचा ना तुझ्या हातात फोन. अगं हो, पण दीप्ती नाही, पण त्याला होल्डवर किती वेळ ठेवणार? प्लीज, असा कुठल्याही कुणाही काय म्हणतो वादग्रस्त ठिकाणी फोन लावला. कस्टमर केअर वाल्याला किती वेळ आपण होल्डवर ठेवणार? ते तू म्हणू शकशील. आपण विचारतो ना त्याला. अच्छा, नाही माझं काय म्हणत नाही, मी किती शुद्ध माहितीये. नाही, पण मी साधारण बराच काळ खिडकी बाहेर घालवला. आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे तेव्हा. त्यामुळे घरी आणि जे घरमालक होते त्यांनी सांगितलं होतं की घरी नॉनव्हेज चालणार नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, पण ही आल्यानंतर तेव्हा ती नॉनव्हेज नाही खायची. अचानक एक दिवशी मी फ्रीज उघडला, त्याच्यात 6 अंडी होती. ती म्हणाली की मी आता आजपासून नॉनव्हेज खायला सुरुवात केली, असं ते मला वाक्य मला आठवतंय. ठीक आहे, मग त्यातलं एक अंड बहुधा संपलं कधीतरी, ते मी बघितलं. त्यानंतर अजून एक संपलं काही महिन्यांनी. नंतर 4 अंडी राहिली होती. ती आम्ही तो फ्लॅट सोडेपर्यंत ती अंडी तशीच होती. ते शेवटी मी तिला म्हटलं, अगं ते आतल्या पिल्लांना तर थंडी वाजायला लागली असेल. तुम्ही ओव्हन मध्ये ठेवले असेल, निदान पिल्लं बाहेर आले. फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे तेवढंही नाही झालं. आय होप ते घरमालक ऐकत नाहीयेत, कारण त्यांना नाही नक्की ते ऐकतील. प्लीज ऐका. त्या साऊथ इंडियन्स बहुतेक त्यांना कळणारही नाही काय बोलतोय. हो का? आम्ही खाली असं ते कन्वर्ट करून टीप टाकू, काय बोलतात ते, काय बोलतात ते. हे तर काहीच नाही. त्यांना मी एकदा सांगितलं होतं की मी एकटी राहते, मला बोर होते, तर मला कोणीतरी सोबत हवंय, तर मी माझ्या मैत्रिणीला बोलवू का? तर बहुधा त्यांना तेवढं हिंदी कळलं असावं, तेव्हा ते हो म्हणाले होते. पण नंतर ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ आहे म्हटल्यावर त्यांचा फोन आला की ऐसा कैसा आपने बोला मेरे को, वो कैसे रहती इधर, हम अलाउड नहीं करेगा वगैरे. त्यांना पटवायला म्हणून मी माझ्याकडे एक इडलीचा कुकर होता, तो मी गिफ्ट केला होता. जे की राहू द्या हो तुम्हाला, तर मी सांगितलं होतं की मी एकटी आहे, मला हवंय. पण हे स्वस्तात डील झालं. फार इडलीच्या कुकर मध्ये डायरेक्ट वर्षभर राहतात म्हणजे किती चांगलं हे. दर 2 महिन्याने द्यायचं काहीतरी, इडल्या पाठवायच्या. आणि त्यांचंही असेल ना, त्यांचं ते बिघडलं की लगेच काय ऐसे कैसे तुम रहने को देते, लगेच पॅन पाठवते बाई. एक डोसा पण घालून द्यायचा त्याच्यावर. नाही त्या बघा, हे कोण सांगताय जी मॅगी बनवते. तो मी मृणालला सतत कव्हर अप करत तिचा हात कोणी नाही पकडू शकत. कशा कोणीच नाही. म्हणजे सिग्नलवर जर सपोज कोणी विकायला आलं काही ना, तर तो सांगेल की 150 रुपये आहे, जे काही म्हणजे असेल ते मध्ये ठेवणारं, गाडीला चिकटवायचं वगैरे. तर ती सुरुवात 20 रुपयापासून. म्हणजे 150, 20 बोलायला पण आपल्याला
म्हणजे मी गाडी चालू अगं शरू नाही पण नाही 20 नाही 20. अरे नाही मॅडम 20 का 20. पण ती घेते 30 रुपयात ते. नाही एका पॉइंट नंतर तो म्हणजे मॅडम ये फोकट लो 20 रुपये मी देतो आपको रिक्षा के लिए जाने के लिए. इतका तो व्यवहार त्याला आवडत असेल. तर तुम्ही सगळे इकडे आलेला आहात. थोडक्यात आपली इकडे एक पार्टी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. पार्टी हा शब्द जरी ऐकला तरी आमच्याकडे एक आंटी येतात. मस्त. काय पण आंटी तुम्ही मागे एकदा येऊन गेला त्यानंतर डायरेक्ट आत्ता कुठे होतात इतके दिवस? माय गॉड काय सांगू ना. आय एम दॅट यु नो दॅट अमेरिका यु नो अमेरिका. हा, अमेरिका. हा आय एम देअर ओनली ना. अमेरिकेमध्ये होतो. येस US यु नो US या US अमेरिका. वा वा वा. पण बरं झालं तुम्ही आज आलात. येस एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथे. एअरपोर्ट वरून तुम्ही डायरेक्टली आलात. क्या बात. म्हणजे आज माय गॉड काय करतोय. काय अरे पायलट तुम्ही इथे काय करताय. कसला पायलट. अहो रिक्षाचं भाडं दिलं नाही या बाई. अरे गप ना. अरे गप मेल्या गप. काय गप अरे बसू? ए मी 2 तास फिरवती बाई. आहे मी अमेरिकेहून आले. कसली अमेरिका. उल्हासनगरला बसली बाई. गप बस ना. US ला बसली आणि US करती. किती पैसे बाकी तुझे. 3 रुपये कमी दिले ते दे. 3 रुपये तुझे 3 रुपये आता दाखवतेस तुला 3 रुपये. पैसे दे चल. हा पैसे दे. मी का पैसे दे ना काय कटवते ना पटकन. 1 रुपये घ्या. हा हे घे जा मर मेल जा. हे 1 रुपये. हे घे. हे काय. हे 2 झेरॉक्स आहेत जा. जा ना. शरीरिक का अरे ह्या पण इथंच येतोय. ह्या पण अशाच आहेत. जाऊ दे चला सगळं लपडच आहे इथं बाबा. ओके हाय भाकरवडी. हाय का. हाय एव्हरीबडी. या माय गॉड. अमेरिकन आली की असं होतं माझं माहितीये हो ना? का. बॉईज अँड गर्ल्स. सो थांबा गर्ल्स काय बॉईज काय मी एकटाच आहे ना. मग तेच ना. तू एक बॉईज मी एक हा? गर्ल. हा मी एक गर्ल आणि या सगळ्या गर्लच. किती छान. माय गॉड. अमेरिकन ऍक्सेंट बाकी काय प्रॉब्लेम. अमेरिका त्यामुळे ना दॅट्स वाय असो. हाय कशी आहेस तू. वा किती छान दिसतेस. वा व्हेरी गुड यार. बस ना तू काय. मी मराठी झी मराठी.